ती मागणी घेऊन आपण ठिकाणी निवेदन दिलं. मागणी नाही, आम्ही तक्रार घेऊन आज अमरावती कमिशनरेटकडे आलेलो होतो आणि प्रमुख आमची अशी तक्रार होती की देशाचे विरोधी पक्षनेते लोकसभेचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुलजी गांधी यांना परवा दिवशी केरळामध्ये भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी छातीत गोळ्या घालू राहुल गांधींच्या असं वक्तव्य लाईव्ह टेलिव्हिजनच्या डिबेटमध्ये केलेलं होतं आणि अशा प्रवृत्तीचा कुठंतरी बंदोबस्त झाला पाहिजे. त्यासाठी आज आम्ही तक्रार देण्यासाठी आज अमरावतीत आलो होतो आणि अशा प्रवृत्तीने देशामध्ये असंख्य घटना इतिहासामध्ये आपण गेला तर घडलेल्या आहेत. ज्यांनी शांततेचा संदेश संबंध देशाला दिला, जगाला दिला, अशा महात्मा गांधींची देखील हत्या अशाच विचारधारेने प्रवृत्त झालेल्या लोकांनी केली. अशीच हत्या नंतर इंदिरा गांधींची झाली, नंतर राजीव गांधी झाली. ज्या कुटुंबाने देशासाठी स्वातंत्र्य निर्मितीमध्ये मोठं योगदान दिलेलं आहे, देश घडवण्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे आणि ज्या कुटुंबातील 2-2 व्यक्तींनी देशासाठी बलिदान दिलेलं आहे, अशा व्यक्तीला तुम्ही छातीत गोळ्या घालू वक्तव्य करता. मला एकच सांगायचं आहे की तुम्ही असल्या छोट्या मोठ्या धमकीने जर आमचे नेते राहुलजी गांधी यांना धमकवायचं किंवा त्यांना ते कुठं तर घाबरतील, घरात बसतील असं जर तुम्ही समजत असाल तर असं होणार नाही. मुळात ज्या कुटुंबाचा वारसाच बलिदानाचा आहे, ते कुटुंब अशा कुठल्याही गोष्टीला घाबरणार नाही. आणि जर असं तुम्ही प्रवृत्ती करायचा विचार जरी करत असाल तर देशामध्ये महाराष्ट्रामध्ये लाखो युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत जे आपल्या छातीची ढाल करून त्या गोळ्या आधी झेलतील आणि तुम्हाला गोळ्या घालायच्याच असतील तर तुम्ही लाखो करोडो गोळ्या तयार करा. कारण का या देशामध्ये राहुल गांधींचं वातावरण झालेलं आहे. देशामध्ये सबंध देश जे मोहब्बत की दुकान जो माणूस प्रसार करतो की देशामध्ये हिंसा नफरत संपली पाहिजे आणि एक कुठंतरी बंधुचारा निर्माण झाला पाहिजे, अशा व्यक्तीला जर तुम्ही गोळ्या घालायची भाषा करत असाल तर आमच्यासारखे असंख्य काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत जे राहुल गांधीवरती नित्यानं प्रेम करतात. पहिल्यांदा तुम्ही आमच्या छातीवरती गोळी घाला, नंतर तुम्ही राहुल गांधींच्या करा आणि राहुल गांधीवर तुम्हाला पोचणं अशक्य आहे. कारण का युवक काँग्रेस ढाल म्हणून राहुल गांधींच्या पुढे उभी आहे. एवढंच आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो.